ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार। जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात जोरदार चर्चा। पाहूया नेमकं बैठकीत काय घडलं। मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये दोन बड्या नेत्यांची भेट। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ऑपरेशन। शरद पवार गट भाजप सोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा। एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेली खळबळ शांत होत असताना राजकीय वर्तुळात आणखी एक ठिणगी पडण्याचे दाट संकेत आहेत। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे या दोघांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं याबाबतची चर्चा झाल्याचं समजतंय। विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता यांच्यात देखील बैठक पार पडल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मिळाल्याचं समजतंय। जयंत पाटील यांनी यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं मान्य केलं। मात्र बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी सांगितली। अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा होती। दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असले तरी ते एनडीए सोबत राहिले असते का की इंडिया सोबत, हा प्रश्न अजितदादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला। हे मात्र खरं। एकूणच काय वाटतंय तुम्हाला? शरद पवार गट भाजपात विलीन होईल का? आपलं मत जरूर कळवा। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।